मुर्दाबाद 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 या बीजेपी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय बीजेपी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तू संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं शहादाला आंबेडकर तू संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो वंचित बहुजन आघाडीचा जय हो जय भीम. सर्वांना सूचना दिलेल्या होत्या की महाराष्ट्र बंद करण्यात यावा. आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, मी स्वतः नगरसेविका, पूर्ण महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद म्हणून आणि जंतर मंतरमध्ये जे आंदोलन करताना विद्यार्थ्यांवर जे अमानुष लाठीचार्ज झाला, त्यांना महिलांना तर त्यांच्या गुप्तांगांवर मारहाण करण्यात आली, त्यांना अमानुषपणे मारहाण जी करण्यात आली त्याचा एक निषेध म्हणून आणि त्यांना एक सपोर्ट म्हणून आम्ही हे बंदची पुकार बाळासाहेबांनी दिली होती. त्यांना आम्ही पूर्ण आम्ही सर्व व्यापारी लोकांना आदेश दिले, हात जोडून विनंती केली की तुम्ही आज एक दिवसासाठी बंद पुकारमध्ये सहभागी व्हा आणि आम्ही त्या पद्धतीने शांततेपणे निदर्शने आंदोलने केली की बंद करा म्हणून. त्या पद्धतीने आम्ही आमचा हे सक्सेस करून दाखवला. आज बंदला प्रतिसाद कसा होता? व्यापाऱ्यांकडून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद होता, पण पोलीस प्रशासनाकडून आम्हाला काही प्रकारचं सहकार्य भेटलेलं नाही आहे. आम्ही पुढे चाललो, आमचा मोर्चा पुढे चाललेला होता आणि मागून पोलीस प्रशासन लोकांना, व्यापारी लोकांना सांगत होतं की बंद करू नका, बंद करू नका. आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला टप्प्याटप्प्याला हे पाहायला भेटलेलं आहे. म्हणून आम्हाला पोलीस प्रशासनाकडून किंवा खादीवर्दीकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य भेटलेलं नाही आहे. ही एक खेदाची आणि म्हणजे दुःखाची बाब आहे की हे आम्हाला कोणत्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भाजप अराजकतेचं स्वरूप देत आहे, अराजकता पसरवतात असं त्यांचा आरोप आहे. हो बरोबर आहे. का म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही जर असं म्हणत आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं हे हक्काचं म्हणजे लोकशाही पद्धतीने जेव्हा ते हक्काने जर लढा देत असेल, शांततेपूर्ण जर लढा देत असतील, 20 दिवसापासून एक शास्त्रज्ञ आपल्या भारताचं ते एक भूषण आहे आणि ते शास्त्रज्ञ जर 20 दिवसापासून उपोषण करत असेल, आंदोलन करत असेल, तर तुम्ही एक त्यांना मैतासारखं जेव्हा उचलून देता आणि विद्यार्थीसुद्धा त्यांचे म्हणजे निदर्शन शांततेपूर्ण जर करत असेल आणि तुम्ही जर सरकार दडपशाही करत असेल आणि त्यांना गुंड प्रवृत्तीची जर वागणूक देत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या सरकारचा आमचा निषेध आहे. या सरकारला आम्ही निषेध म्हणून बाळासाहेबांनी ही पुकार दिलेली होती आणि आमचं म्हणणं आहे की नुसते पक्षाचा विचार न करता किंवा कोणत्याही जातीपातीचा विचार न करता की हे सर्वांचं शिक्षण हे सर्वांचं हक्काचं आहे आणि त्या हक्काचं शिक्षणासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या नुसत्या मागण्या ऐकापुरतं तरी प्रधानांनी समोर यायला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या मागण्या प्रॉपरली ऐकून घेतल्या पाहिजे एवढी आमची इच्छा आहे. आपल्या शहराव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिसाद कसा आहे दुसऱ्या जिल्ह्यात? बाकी ठिकाणी सुद्धा प्रतिसाद असाच आहे. व्यापारी लोक सहकार्य करत आहेत, सर्व संघटनाही सहकार्य करत आहेत आणि म्हणजे आमचा मोर्चा हा सक्सेस झाला असं आम्हाला वाटत. आज ज्या प्रकारे व्यापाऱ्यांनी आणि इतरच्या नागरिकांनी आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा धन्यवाद देतो. ते फार उत्स्फूर्त प्रतीने आमच्यासोबत सामील झाले आणि स्वतःहून बंद केले त्यांची दुकानं आणि व्यापार. त्याचसोबत आम्ही पहिले सरकारचा निषेध पण करत आहोत की शिक्षण हा सगळ्यासाठी खुलं असायला पाहिजे, भांडवलशाहीसाठी नाही. जे की म्हणजे पेपर फोडून जे चांगले उच्च लोक आहेत त्यांच्याच मुलं डॉक्टर व्हायला पाहिजे आणि गरिबांचे नाही. आम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत आणि आम्ही याच्या आगेच वेळी लढा देणार म्हणजे देणार. आजच्या आंदोलनाला प्रमुख उपस्थिती कोण कोण होते? उपस्थितीमध्ये आंदोलन आहे, आंदोलनामध्ये कोणती उपस्थिती नसतील, सगळेजण कार्यकर्ते असतील, सगळेजण एका जीवानी असतात. ही सर्वात मोठी आमची ताकद आहे. पोलीस प्रशासनाचं तुम्हाला कशी मदत राहील? पोलीस प्रशासन मदत ते काय करत नसतात. त्यांनी काय आम्ही त्यांचं ऐकतो काय ते आमचं ऐकतात. एक समांतरची भूमिका असते. ठीक. आज जय भीम हा नारा फक्त भारतासाठी नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये पसरलेला आहे. जय भीम हा नारा आंबेडकर अनुयायाचा नसून हा क्रांतीचा नारा आहे, हा समतेचा नारा आहे, हा इक्वॅलिटीचा नारा आहे. म्हणून आज पूर्ण देशभरामध्ये जय भीमच्या नाऱ्याखाली सगळे आंदोलनं होत आहे, सगळ्याला वाचा फुटत आहे. आज ह्याच्यानंतर कधी क्रांतीची सुरुवात असेल तर ती जय भीमपासून होईल. जय भीम.